नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजपासून आपण सुरू करणार आहोत सुक्या भाज्यांच्या रेसिपींची सीरीज. अगदी घरच्या आठवणी जाग्या करणारी, साधी पण चवीला अप्रतिम लागणारी ही कोबीची पहिली भाजी आज आपण बनवणार आहोत. अगदी कमी मसाले वापरून चविष्ट ही कोबीची भाजी तयार होते. हिला तुम्ही टिफिन स्पेशल रेसिपीसुद्धा म्हणू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे 3 मोठे चमचे किंवा पाव कप इतकी चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत घातली होती. ही छान भिजलेली डाळ आपल्याला या भाजीसाठी वापरायची आहे. आता वाटणासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा कच्चे जिरे आणि एक मोठा चमचा भरून आपल्याला यामध्ये किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे. पाणी न टाकता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल मात्र व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि मग यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली फुटू द्यायची आहे, त्यामुळे ना फोडणीला खमंगपणा येतो. पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालायची आहे. आता तयार करून घेतलेला सगळा ठेचा यामध्ये घालायचा आणि अगदी खरपूस होईपर्यंत मंद आचेवर हा परतवून घ्यायचा आहे. तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा टिफिनसाठी काही भाजी सुचत नसेल तर एकदा आवर्जून ही कोबीची भाजी करून बघा. आपला हा ठेचा छान परतवला गेला की मग यामध्ये आपण इथे पाव किलो कोबी मी लांबट आकारात कट करून ती टाकणार आहे. तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही कोबी कट करून वापरू शकतात. तर मी हे जे आपले पोटॅटो चिप्सचं जे मशीन असतं ना त्यावर अशी लांब लांब चिरून घेतली आहे. अगदी बारीक कट होते त्याच्यामध्ये सुद्धा. आता यामध्ये ना भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकायची. हरभऱ्याची डाळ टाकून एकदा ही भाजी करून बघा. अगदी पारंपरिक चव येते ह्या भाजीला, मस्त लागते. अगदी ज्यांना कोबी आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील. याला छान 2-3 मिनिटासाठी मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. भाजी छान परतवली गेली आहे. गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यावर एक असं खोलकट ताट ठेवायचं आणि त्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे. आणि या पाण्याच्या वाफेवर आपल्याला यामधली टाकलेली हरभरा डाळ अगदी व्यवस्थित बोटचेपी होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. 2-3 वेळेस मी असं झाकण उघडून कोबीची भाजी परतवून घेतली आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर ह्या टिफिन स्पेशल किंवा सुक्या भाज्यांच्या रेसिपींची सिरीज तुम्हाला आवडते किंवा नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तर या ठिकाणी आता आपण डाळ शिजली किंवा नाही ते बघूयात. अगदी छान मऊसूत अशी ही डाळ शिजलेली आहे बघा, मस्तच. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ना 1 चमचा साखर टाकायची आहे. साखर टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा, पण एकदा आवर्जून टाकून बघा, खूप छान लागते भाजी. आता याला छान परतवून घ्यायचं. आता जे ताटावरचं पाणी आहे ना ते आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि आता फक्त झाकण ठेवून आपल्याला ही वाफवून घ्यायची. मीठ टाकल्यामुळे या भाजीला पाणी सुटतं आणि मग आता आपल्याला वरती ताटावर पाणी ठेवायची गरज पडत नाही. एक 3-4 मिनटं मी छान वाफ काढून घेतली आहे. जर या भाजीमध्ये तुम्हाला पाणी दिसत असेल किंवा थोडीशी ओलसर दिसत असेल तर मीडियम फ्लेमवरती पूर्णपणे कोरडी करून घ्या. आता आपली ही कोबीची भाजी रेडी आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये पाव कप इतक्या ओल्या नारळाचं चव आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि गरमागरम सर्व करायची आहे. पोळीसोबत खायला ही खूप छान लागते. त्याचबरोबर तुम्ही ही टिफिनला सुद्धा देऊ शकतात. तर तुम्ही सुद्धा अशी ही कोबीची भाजी या पद्धतीने आवर्जून करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.